जागर स्त्रीशक्तीचा, जागर महिला सन्मानाचा, जागर नवदुर्गांचा, जागर तुमचा आमचा नव्या प्रेरणेचा. खास नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांसाठी आम्ही घेऊन येत आहोत आगळे वेगळे विचारांचे व्यासपीठ. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या विषयावर खास आपल्यासोबत बातचीत. ज्ञानभूमी या डिजिटल पेजसाठी विशेष प्रतिनिधी CA ऐश्वर्या तापडिया यांनी घेतलेली प्राजक्ता माळी यांची विशेष मुलाखत पाहायला विसरू नका. खास नवरात्री निमित्त विशेष मुलाखत. अजून नक्की पुन्हा परत एकदा येस, ज्ञानभूमीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बीडकरांना माझा मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीच्याही मनापासून शुभेच्छा. थँक्यू. डॉक्टर सुनील बोबडे आणि डॉक्टर राधाकिसन डाके यांचे मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे. येथे एक्स-रे, 2D इको, हृदयाच्या सर्व आजाराविषयी निदान व उपचार केले जाते. तसेच हाताच्या, पायाच्या, मेंदूच्या, रक्तवाहिन्यांची व हृदयाची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली जाते. संपर्क SP ऑफिस समोर, बीड. नमस्कार. बीड दैनिक ज्ञानभूमीच्या डिजिटल पेजवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. तू जशी बऱ्याच वेळापासून सिने अभिनेत्री या क्षेत्रात आहेस, तर तू तुझ्या बालपणाबद्दल आम्हाला काही सांगू शकेल की तू लहानपणीपासूनच हे फ्युचर म्हणून बघत होती तुझं? नाही, खरं असं काही ठरवलं नव्हतं. पण आईने मला नाचाच्या क्लासला घातलं होतं. भरतनाट्यम मी लहानपणापासून शिकते, त्यामुळे मग माझी आवड डेव्हलप झाली. मग त्यातच करिअर करावं असं वाटलं, कारण मी भरपूर अभ्यासक्रम पूर्ण केला. मी 9वीत अरण्यत्रम पूर्ण केलं, विशारदपर्यंतच्या लेवल मी पार केल्या होत्या. मग ते होता होत गेलं. मी असं डिसाईड नव्हतं केलं, पण मी अशी एक सिन्सिअर मुलगी होते की जिकडे आई पाठवायची तिकडे मी अगदी 100% देऊन सिन्सिअरिटीने सगळं पूर्ण करायचं, असं ते घडलं. तुझं उच्च माध्यमिक शिक्षण जे काही आहे ते कुठे झालेलं आहे? मी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नृत्य भरतनाट्यम हा विषय घेऊन परफॉर्मिंग आर्ट्समधून BA आणि MA केलं. अच्छा, खूप छान. आम्हाला एक म्हणजे मला एक प्रश्न आहे की जसं आज आपण बघतोय की खूप लोक अभिनयाच्या या क्षेत्राकडे वळत आहेत, तर ते त्यांचं जे शिक्षण आहे ते विना पूर्ण करता वळत आहेत. तर तुझं ह्याच्यावर काय म्हणणं आहे की ते एक अनसर्टन क्षेत्र आहे की जिथे आपल्याला प्रसिद्धी मिळेलच असं नाहीये. तर असे जे आहेत आजचे युवा अभिनेते, त्यांना तुझा काय एक संदेश असेल? डेफिनेटली शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे आणि फक्त कलाकार म्हणून जर तुम्हाला आयुष्य कंठित करायचं आहे तर ते फार रिस्की आहे. कारण मी माझ्यावरून सुद्धा सांगते, मी भरतनाट्यममधून शिक्षण घेतलं, तर माझ्याकडे एक फॉलबॅक ऑप्शन ऑलवेज होता की अभिनयात काही घडलं नाही तर मी भरतनाट्यमचे क्लासेस घेईन किंवा भरतनाट्यमची शिक्षिका होईन, पुणे विद्यापीठात शिकवेन, तिकडे HOD होईन किंवा भरतनाट्यममधून PhD करेन. हे माझ्याकडे ऑप्शन्स होते जर काही घडलं नसतं इकडे तर. किंवा मी भरतनाट्यम क्लासिकल परफॉर्मिंग आर्टिस्ट झाले असते. सो नाचाशी रिलेटेड अनेक माध्यमं माझ्यासाठी खुली होती. मी फक्त अभिनयावर कधीच विसंबून राहिले नाही. त्यामुळे मी सगळ्यांना हाच सल्ला देईन, अजिबात डिप्रेशनमध्ये जाऊ नका आणि शिक्षण पूर्ण करा. भले कुठल्याही तुमच्या आवडत्या विषयात करा. म्हणजे खूप आवडता विषय अभिनय असेल, कला असेल, पण मग सेकंड आवडतं जे आहे त्याच्यात तुम्ही शिक्षण घ्या. एक फॉलबॅक ऑप्शन सुद्धा अतिशय स्ट्रॉंग राहायला पाहिजे तुमच्याकडे. नाही तर मग बरेच कलाकार मग व्यसनांच्या आहारी जातात, डिप्रेस होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही करत. खूप सुजाण आपण असलं पाहिजे या बाबतीत. आपण अजिबात कमीत कमी रिस्क घेतली पाहिजे या बाबतीत, असं मी म्हणेन. नक्कीच. म्हणजे आम्ही बघतोय आज की खूप लोक व्यसनाच्या अधीन होत आहेत, जसं तू सांगितलंस. तर जी आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन होतीये, याच्याबद्दल तुला काय सांगायचं? म्हणजे अशा लोकांना सांगायचंय की कधीही आपलं करिअर आणि आपली फॅमिली ही इम्पॉर्टंट आहे. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? ॲब्सोल्युटली. फॅमिली म्हणजे काय म्हणूया, आपल्याला इमोशनली इंटॅक्ट ठेवण्याचं एक ठिकाण आहे. त्यामुळे आपल्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना तोडून कधीच कुठला निर्णय घेऊ नका. भलेही ते विरोधात असतील तुमच्या काही निर्णयांच्या, पण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा की ते कन्व्हिन्स होतील. त्यांना तोडून शक्यतो काही करायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि केलंच तरी ते टायमिंग ठेवा. लगेच पॅचअप करायच्या प्रयत्नात राहा, असं मी नेहमीच म्हणेन. तर फॅमिली माझ्यासाठी खूप महत्त्वाचाच फॅक्टर राहिला आयुष्यभर. असं नाही की मी माझ्या फॅमिलीशी कधी वाद घातले नाही, बंड पुकारलं नाही, पण अल्टिमेटली त्यांचा सपोर्ट, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा
कधी काही दुनियेने आपल्याला लाद घातली तर परत जायचं एक ठिकाण आपलं एक सिक्युअर असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि देवानंतर आपले आईवडीलच येतात, त्यामुळे त्यांना दुखावून तुम्ही शक्यतो काही करू नका. हां, टायमिंग बंड पुकारावं लागतं कधी कधी. जसं मला पण बंड पुकारावं लागलं. माझ्या फॅमिलीला असं वाटत होतं की मी 10वी नंतर मला खूप चांगले मार्क पडले ते 10वीमध्ये, तर त्यांचं म्हणणं होतं की मी मेडिकलला जावं, डिस्टिंक्शन होतं मला. तर मग मी बंड पुकारलं होतं, म्हणलं नाही, मग एवढं मी 10वीपर्यंतचं भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं, त्याचा काय उपयोग. तर अशा काही गोष्टी असतात जिथे तुम्हाला काही निर्णय असे बंडखोर रीतीनं घ्यावे लागतात, परंतु फॅमिली सपोर्ट इज इम्पॉर्टंट. आणि करिअर म्हणजे सगळं आयुष्य नव्हे. करिअर म्हणजे पैसे कमावण्याचं एक साधन आहे. तुम्हाला जगता आलं पाहिजे, ब्रेड अँड बटर कमवता आलं पाहिजे, यासाठी करिअर असतं. त्यामुळे तेच सर्व काही असं काही नाही. आयुष्य जगणं बेसिकली आनंदानं समाधानानं जगणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी बरोबर आहे. जसं तू म्हणते की जरी दुनियेने आपल्याला लाद घातली तरी अल्टिमेटली आपले पॅरेंट्स हमेशा आपल्या सोबत असतात आणि हे आपण विसरायला नाही पाहिजे. अगदी नाही. अगदी बरोबर. मला एक असं विचारायचं आहे तुला की तू एक महिला म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्ष झाले आता काम करते, तर तुला त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना? बघा, आत्ताचा आपला समाज हा पुरुष सत्ताक पद्धती आपण म्हणूया असा आहे. मातृसत्ताक पद्धती कधी काळी होती, ती आता फारशी अस्तित्वात नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा की त्यामुळे महिलांना महाराष्ट्रात तरी खूप आदर आहे. तरी देखील तुम्ही जेव्हा कामाच्या ठिकाणी असता तेव्हा तुम्हाला तुमच्यावर कमी विश्वासार्हता दाखवली जाते, तुम्हाला दुय्यम लेखलं जातं, कधी काही टोमणे मारले जातात, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच होतात असं मला माहिती आहे, मी खात्रीनं सांगू शकते. म्हणजे ते IT सेक्टरमध्ये पासून ते शिक्षण संस्थातून सगळीकडे, त्याला काय अपवाद नाही. परंतु मी म्हणेन की त्याचा बाऊ करत बसण्यापेक्षा मी असं वागते की मी स्वतःला दुय्यम लेखत नाही. तुम्ही काय मला वागवायचं ह्याच्यावर मी कोण हे नाही ठरत. तर मला माहिती आहे मी कोण आहे. नवरात्री चालू आहे, मी दुर्गेचं रूप आहे डेफिनेटली. आणि वेळ प्रसंगी मी पुन्हा म्हणजे काय म्हणायला दुर्गेचंच रूप मी घेते आणि मी विशेष चुकीच्या गोष्टींना विरोध करते. मी कुठलाही अन्याय सहन करत नाही. आणि मी सगळ्या महिलांना मुलींना पण हेच सांगेन, कुठल्याही पद्धतीचा अन्याय सहन करू नका. लोकांनी तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे ही अपेक्षा बाळगण्यापेक्षा तुम्ही स्वतःला रिस्पेक्टफुली वागवा. महिलांनी महिलांना रिस्पेक्टफुली वागवलं पाहिजे, स्वतःला डिग्निफाईड पद्धतीनं प्रेझेंट केलं पाहिजे आणि वागलं पाहिजे असं माझं मत आहे. तर हळूहळू समाज बदलतोय. आपण खूप चांगल्या मार्गावर आहोत पूर्वीपेक्षा आणि आपण भरभर त्या चांगल्या मार्गावर पोचू अशी मला खात्री वाटते. कारण भारतीय संस्कृती जी आहे त्याच्यामध्येच स्त्रीला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे एक काळ होता सुरुवातीला की जेव्हा स्त्रीला देवी म्हणून पूजलं गेलंय. म्हणजे आताही आपण पूजतोच, पण पूर्वी ते खूप हे होतं. कारण जेव्हा पहिल्यांदा मानवाला म्हणजे अश्मयुगीन काळ वगैरे मी म्हणते, जेव्हा मानवाला कळलं की अरे फक्त स्त्रीच जी आहे ती माणसासारखा हुबेहूब माणूस तयार करू शकते, जन्माला घालू शकते, हे पुरुषाला नाही जमत आहे. हे जेव्हा त्यांना कळायला लागलं तेव्हा ते तिला देवी मानायला लागले की हे म्हणजे काय म्हणतात ना, मेल्सना जमत नाही, फक्त फिमेल्सना जमतं, त्या प्रजातीला जमतं. तर तेव्हापासून मला असं वाटतं ही खूप मोठी पॉवर आहे स्त्रीमध्ये. मानसिकदृष्ट्या फिमेल्स खूप स्ट्रॉंग असतात. आणि मी म्हणेन जेव्हा भल्या भल्या राक्षसांना देवांना मारता आलं नाही तेव्हा त्यांनी देवींना आवाहन केलंय की आमच्याच्यानी होत नाही, तुम्ही या आणि तुम्ही याला ठार मारा. त्याला एक कारण आहे. तर म्हणून या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन मी तुम्हाला असं म्हणू शकते की येस, आपल्याला अजिबात कमी लेखता कामा नये. आपण सर्वाधिक प्रमाणात सर्वात आधी स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे, इतर मुलींना महिलांना रिस्पेक्ट द्यायला शिकलं पाहिजे. मग आपोआप सगळा समाज आपोआप त्या दिशेने वळतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे ताईचं असं बोलणं आहे की महिलांना जर वेळ पडली तर ती एक साधारण महिला तर आहेच, पण ती एक काली आणि दुर्गेचं रूप पण घेऊ शकते. चंडिका, भवानी सगळं सगळं. तू बऱ्याच वर्ष झालं महाराष्ट्राच्या हास्यजत्रा इथे काम करतेस, म्हणजे आम्ही तुला तिथनं खूप छान ओळखतोय अजून जास्त. तर त्याच्याबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा याबद्दल तुला काही बोलता येईल समजा आमच्या दर्शकांसाठी? मला अत्यंतिक आनंद आहे. गेली 5 वर्ष महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठीवर कार्यक्रम सुरू आहे आणि भरभरून लोकांना आनंद देतोय.
लोक निखळ हसतायत, मनसोक्त हसतायत. स्पेशली करोना काळामध्ये जेव्हा लोक खूप डिप्रेशनमध्ये होते, जेव्हा लोकांना निश्चिंत होऊन हसण्याची आवश्यकता होती, तेव्हा हा कार्यक्रम महाराष्ट्रात अस्तित्वात होता आणि त्या कार्यक्रमाचे मी अविभाज्य भाग आहे. याचा मला अत्यंतिक आनंद आणि अभिमान आहे. आणि आता मी एक काम म्हणून बघत नाही हास्य जत्रा. आता मी अशी जाते सेटवर की आपण पुण्याचं काम करतोय. लोकांना हसवणं हे लिटरली पुण्याचं काम आहे. कैकदा माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला खूप टाइम कमिटमेंट द्यावी लागतीये, आपण बोर झालो, आपण तेच तेच काम करतोय, असं कधी कधी मनात येतं. परंतु तेव्हा तेव्हा मी समजावते की नाही, एक जरी तारा त्यातून निखळला तर कदाचित त्या सगळ्या जुळून आलेल्या टीमला काहीतरी गालबोट लागेल. तर आपण असं करायचं नाही. आपण जेवढं शक्य आहे तोपर्यंत आपण करत राहायचं आणि पुन्हा एकदा त्यातून आपण पुण्य कमवतोय ही भावना आता मी मनात रुजवली. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच दिवस झाला आपण म्हणजे काही कोरोना काळात काही न्यूज बघितल्या की नेपोटिझम वाढत आहे. तर तुला याचा कधी सामना करायला लागला का? नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये फार नाही आहे. आणि मी असं काही मानत नाही, कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या टॅलेंटवरच जगतो. स्पेशली कलाक्षेत्रामध्ये जर त्यांच्यात टॅलेंट नसेल तर प्रेक्षकच त्यांना नाकारतात. त्यामुळे किती ठरवलं त्यांच्या आईवडिलांनी करायचंच तरी प्रेक्षकांच्या हातात आहे अल्टिमेटली. अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांवर डिपेंड असतं की काय बघावं काय नाही. तर ही होती आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी. तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अजून ऍक्च्युली आम्हाला बरेच प्रश्न आहेत, पण तुझा वेळ आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे मी समारोप घेते तुझा. अजून नक्की पुन्हा परत एकदा येस, ज्ञानभूमीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बीडकरांना माझा मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीच्याही मनापासून शुभेच्छा. थँक्यू. त्यांना नाकारतात. त्यामुळे किती ठरवलं त्यांच्या आईवडिलांनी करायचंच तरी प्रेक्षकांच्या हातात आहे अल्टिमेटली. अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांवर डिपेंड असतं की काय बघावं काय नाही. तर ही होती आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी. तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अजून ऍक्च्युली आम्हाला बरेच प्रश्न आहेत, पण तुझा वेळ आमच्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे मी समारोप घेते तुझा. अजून नक्की पुन्हा परत एकदा. येस, ज्ञानभूमीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. बीडकरांना माझा मनापासून नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या दिवाळीच्याही मनापासून शुभेच्छा. थँक्यू. बीड शहरातील डॉक्टर किरण शिंदे यांचे जिजाऊ हॉस्पिटल आहे. येथे सर्व स्त्रीरोगावर निदान व उपचार केले जातात. येथे संपर्क साधावा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.